तात्यासाहेब अरे ये सत्या ये उठ रे उठ बस कळत कर. अहो तुमच्या पंकज दादाने आमच्या रस्त्यातला काटा बाजूला सारून आमचा तर रस्ताच मोकळा करून टाकला. आता नगराध्यक्षाच्या खुर्चीवर आमचंच बोट टाकणार बघा. कळत कर. हे घ्या तोंड गोड करा. अहो त्यांना द्या आधी, त्यांचा मान आहे. अहो आमचं काय रोजच आहे. अहो तुम्ही घ्या, तुम्ही पाहुणे आलात आमच्याकडं, तुमचा मान आहे. घ्या घ्या घ्या. कसं आहे? वा छान. एवढं हरकत नाही. चालेल. आवडली ना? थंड वाटलं ना तुम्हाला? बस. तात्या साहेबांनी त्या सत्याला पक्षातून बाहेर काढल्यानंतर आमच्या काळजात पण एवढा थंडावा निर्माण झालाय ना की एवढ्या कडक उन्हात पण आम्हाला असं हिमालयाच्या बर्फात असल्यासारखं वाटते. काय काम होतं का तात्यासाहेब? खेळ नाही सत्या. त्या बुद्धिबळाच्या खेळात कधी कधी वजीराला कधी कधी गनिमी गावा करावा लागतो. म्हणजे समोरच्याला वाटलं पाहिजे की हा वजीर राजासोबत आहे की नाही. हे कधी 2 पावलं पाठीमागे, 5 पावलं 4 पावलं मागे. पण तात्यासाहेब असं कुठल्या चेसमध्ये होतं? राजकारणात होत. सत्या तू आपला पक्ष सोड. तुमचीच इच्छा होती ना सत्यानं काय त्रास देऊ नये. केली इच्छा पूर्ण. आणि तुम्ही निवडणूक बिनधास्त लढवा, जिंका आणि कधीतरी आमची आठवण काढत जा. कधीतरी? अहो आमचे हे तुमची एवढी आठवण काढतील ना की रोज तुम्हाला उचक्या लागतील. काय? पण का तात्यासाहेब, माझं काय चुकलं का? तुझं काही चुकलं नाही. आणि तू आपला पक्ष सोड आणि तुझ्या आईच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढव. मुकादम साहेब, पंकजदानं सांगितले जेव्हा सत्या त्रास दिल ना लगेच सांगा, लगेच बंदोबस्त करू. अरे बापरे, पंकज दादा एवढा का त्या सत्यावर खार खाऊ नये? राग नाही हो मुकादम साहेब, एखाद्याने लायकी बघून फडफड करावी ना. तात्या साहेबांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जायला बघतोय. मग दाखवली पंकज दादांनी त्याची लायकी. तात्या साहेबांनी सत्याला पक्षातून काढूनच टाकले म्हटल्यानंतर सत्या शांत बसेल का? ते पुढचं पुढे बघू आपण. आता तात्या साहेबांनी त्याला पक्षातून काढलंय ना, ते महत्वाचं आहे. आता तुमचं रान मोकळे. आता कसं आहे, मम्मी साहेबांच्या प्रचाराची हवा कमी होईल आणि तुम्हीच निवडून याल. आता गुलाल तुमचाच. अहो आमचा गुलाल तर आहे एवढं निश्चित. अहो तात्यासाहेब, मी असं कसं करू शकतो? मी माझ्या घरच्यांच्या विरोधात राजकारण नाही खेळू शकत. खेळावं लागेल. राजकारणात कधी कधी स्वतःच्या अंगावर चिखल उडवून घ्यावा लागतो. त्या तुझ्या आईच्या विरोधात जो माणूस उभा आहे, माणिक मुकादम त्याचं नाव, तगडा उमेदवार आहे एकदम. जनाधार त्याच्या पाठीमागे. म्हणून तुला म्हणतो उभा राहा, अपक्ष म्हणून. मतविभागणी होईल. आम्ही आमची सगळी ताकद तुझ्या पाठीमागे उभं करू. जर मम्मी बाई आणि माणिक मुकादम मध्ये लढत झाली तर आमचा पराभव होणार, आपल्या पक्षाचा पराभव होणार. हा समजा तुला आवडत असेल. नाही नाही तात्यासाहेब, ठीक आहे. तुम्ही म्हणताय तर मी अपक्ष निवडणूक लढायला तयार आहे.
असू देत, काय झालं पक्षातून काढलं म्हणून? आता सत्यादाजी स्वतःचा पक्ष उभा करू शकतात. आणि राहिला प्रश्न दीदीच्या त्यांच्या संसाराचा, तर आपली दीदी सक्षम आहे अगं. ती स्वतः नोकरी करती, स्वतःच्या पायावर उभी आहे. तिच्या संसाराला ती बरोबर सांभाळून घेईल. तिच्या सासूने तिला घरात ठेवली तर सांभाळाल ना संसार. अगं तिच्याच पायगुणामुळे त्या पोराचं तिकीट गेलं वरनं, आणि त्याला पक्षातनं बेदखल करून टाकला. अशा पांढऱ्या पायाच्या पोरीला कोण ठेवून घेईल घरात सून म्हणून? परत आली तर मी बी सून करून घ्यायची नाही तिला. आता ही तात्यासाहेबी माझा फोन का उचलून झालेत काय माहिती. किती वेळ झाला त्यांना फोन करायला लागले मी. उचलत नाही तुमचा फोन. सपनी कळायला काय झालं? हा अगं तात्यासाहेबांना फोन उचलला तर ये असेल का? पक्षाच्या मिटिंगा सुरू असतील, हे जर बघायचं ते जर बघायचं, समजायची कामं बघायची, काय त्यांना ये असेल बाई. अगं पाणी पण टाइम नसेल त्यांना. सपनी काय बी झालं तरी तात्यासाहेबांनी पुन्हा सत्याला पक्षात घ्यायला पाहिजे. सत्य जर माझ्या प्रचारात नसेल का नाही तर काय उपयोग आहे? अगं डिपॉझिट जप्त होईल माझं. त्याची नेबेटताना जाऊन काय बोलली काय माहिती. तात्यासाहेबांचं जाऊन काहीतरी कान भरले तिनं, सरळ पक्षातच काढून टाकले सत्याला. मम्मी चिल घ्या चिल. चिल ग. हो मम्मी, हो विचार करा की जरा. आता त्यांच्यामध्ये एवढं भांडण लावून द्यायचा प्रयत्न करत होतो आपण, झालं का भांडण? आता झालंय बघा. सत्या भाऊजीने ऍक्सिडेंटल जाऊबाईंमध्ये भांडण मोठं या निमित्तानं का होईना. जायचं नाही काय बोललं ते, परत तोंड मी बघणार नाही तुझं. हा बरोबर आहे. सपने कवा तरच हुशारीचं बोलतेस बघतो. कवा कवाचे ही एक बरंच झालं बघ. एकदा का मी निवडणूक जिंकली का नाही का मग बघ दोघांना बी कसं वेगवेगळं करते ती. पाण्याची उष्टे. आणि तुझ्या आईच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढव. त्या तुझ्या आईच्या विरोधात जो माणूस उभा आहे, माणिक मुकादम त्याचं नाव, तगडा उमेदवार आहे एकदम. अच्छा, म्हणजे ह्या कारणासाठी तात्यासाहेबांनी मला पक्षातनं काढलं होतं. आणि मी आपलं बलमा, मला फक्त एवढंच सांग की ह्या सगळ्या मागं वाघमाऱ्यांचा हात आहे का? वाघमाऱ्यांवर उगूच वरडलो मी, बलमावर बी हात उचलला. तात्यासाहेबांनी हा निर्णय का घेतला असेल ह्याचा काहीच विचार केला नाही. काय लहान पोरागत वागलोय मी. पण काही बी झालं तर मी माझ्या जिगरी दोस्तर हात उचलायला नाही पाहिजे होत. कानाखाली मारले मी त्याच्या. लई मोठी चूक झाली सत्या. आता यासाठी तुला त्यांची माफी मागावीच लागेल. अरे माड काय बघत बसलाय तुम्ही? काय सोनं लागलंय का मला? तुम्हाला स्टॅच्यू म्हणून उभा केलंय का रे? लई कामं पडल्यात आम्ही. नाही तुम्हाला ना सत्याच पाहिजे. जरा दम दिला का नाही मग तुम्ही वळणीवर येताय. कसं झालंय, मी निवांत माणूस, प्रेमळ माणूस, मी काय बोलत नाही, त्यामुळे मी गैरफायदा घेताय. कामं करा, लई कामं पडल्यात. दे बलमा, माग बघ कोण आलंय. कोण आहे? येऊन दे कोणी पण. कामं नाही थांबली पाहिजे, कामं करा बडा. आणि आपण कामासाठी ना, फक्त कामासाठी आपण काम करत राहावा. हे घेवर सर्वात लवकर. बलमा अरे मग काय इकडे गाडी बघ. तू कोणा घे चल. अजून नका थांबला, तू मागा लवकर. बलमा घे तिकडं. हे सावकाशे गाडी बघ. ये लवकर चल. बलमा भावावर चूक झाली माझी, मला माफ कर. येऊ चल. अरे चूक झाली माझ्याकडं. जरा खाली घे. अरे आता माणूस आहे म्हणल्यावर चूक होणारच ना बलमा. आणि तुला तर माहितीये मी किती गरम डोक्याचा आहे. आवडून बांधणार रे बलमा. अरे माझ्याशी बोल की. अरे कसं बांध? आवडून बांध. चल लवकर. घे लवकर. आपल्याला. अरे त्याच्यावर कशाला राग काढतोस? तुला राग काढायच तर माझ्यावर काढ ना. अरे बलमा बोल की माझ्याशी.
अरे बलमा देखील राग सोडून आता. मला कुणाचा राग आलाय? मी कशाला कुणाचा राग धरू? अरे राग आपल्या माणसावर धरायचा असतो, आपलं कोण राहिलं नाही आता. एक जेव्हा वाद वस्तू होता माझा, पक्ष काय सोडला आणि दुसरी तुडली. कोण कुणाला नसतं आम्ही. राग बी काय नाही आलेला मला, मी धरत पण नाही कोणाचा राग. आपलं काम काय, काम करत राहणे बघत बस. हे चला लोक, आवरा आवरा, चला आवरा. हे मग बलमा. अरे बलमा चूक झाली माझी भावा, उगाच चिडलो मी तुझ्यावर, उगाच हात उचलला. आता मला माझी चूक लक्षात आली की भावा प्लीज मला माफ कर. मी काय करू सांग, काय करू? पाया पडू का तुझ्या? अरे येणार का तू? माझ्या काय पाया पडतोस? अरे दोस्त आहेस तू माझा. अरे मी नाटकी करत होतो सगळं. अरे तू किती तरी मला मारलंस, किती तरी रागवलास, किती काय केलंस तरी मी तुझ्या नाही चिडणार. नाही बलमा, पण खरंच माझी चूक झाली. तू एक काम कर, तू ना तू माझ्या कानाखाली मार मार मार. नाही बलमा तू मार. सत्या, अरे रागवायला कानाखाली मारायला मी काय सत्य आहे का? भावा बलमा भावा, तू काळी जायच माझं. माझ्यापासून तू कधीच दूर नाही जायचं. मी कधीच जाणार नाही सत्य. तूच माझ्या जीवा भावाचा दोस्त आहेस. तर मी आत्ताच तात्या साहेबांना भेटून आलो. आत्ता त्यांनी मला खरं कारण सांगितलं. मुकादमाची मतं खायला मला अपक्ष उभं करणार आहेत आणि मला कायमचं नाही काढलं पक्षातनं, तात्पुरतं काढलंय. ह्यो सगळा तात्या साहेबांच्या राजकारणाचा भाग होता. नाही 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 नाही, तो तात्यासाहेबांच्या राजकारणाचा भाग नाही, वाघमारे वहिनींच्या राजकारणाचा भाग आहे सगळा. म्हणजे? अरे स्वतः वहिनी तात्यासाहेबांना भेटून ही आयडिया देऊन आलेत. म्हणजे तुला उभा करायची इच्छा पण त्यांची पूर्ण झाली आणि तू मुकादमाची मतं खाल्लीस तर मम्मीचा जिंकण्याचा मार्गावर मोकळा झाला. मी बी तुझी बायको असा कार्यक्रम फिक्स करेन ना की तुला निवडणुकीला उभं राहावंच लागेल. सत्या, एक काम कर, वाघमारे वहिनीनं भेटून ये. त्यांच्या अंगावला इचकलायस, नको ती बोललायस. त्यांची पहिली माफी माग. माझी माफी मागायची गरज नाही, पण त्यांची माफी मागणं गरजेचं. जा आता. अरे वय, वाघमाऱ्यांवर पण लय चिडलोय मी. हा, काय लवकर ऐकणार नाहीत, पण त्यांची माफी तर मागितलीच पाहिजे. मागितली पाहिजे. जा, मी येतो. हा, सॉरी भाऊ. ज्या पक्षासाठी मी एवढं राबलो, आज त्याच पक्षात काढून टाकलंय मला. यो सत्तेची सुरुवात इथनं पुढे तुमचं तोंड बी बघणार नाही. सत्याला का कळत नाही की मी तात्यासाहेबांकडे त्याचं नुकसान करायला गेले नव्हते, त्याच्या भल्यासाठीच गेले होते ना मी. पण ह्याचा रागच हाच, काय मागचं पुढचं न बघता सरळ अंगावर यायचं, ओरडायचं. काय बघू बघू, बलमाने डिझाईनचा बॅनर छापून पाठवलाय. कसलं घरी एकच नंबर, सगळं मार्केटच खाल्लं बघा तुम्ही. जास्त आवाज काढला तर मी निवडून यायच्या पडेल बघ. जरा चांगल्या आवाज प्रचार कर आणि घसा ठेव जपून. आता कसा बसला तर काय करणार, नाहीतर मला ती खडी साखरेचं पोतं आणि ज्येष्ठ मधाच्या कांड्याचं पोतं घ्यावं लागेल. मम्मी साहेब, हो मम्मी साहेब. सपनी, आवाज बदलून बोलायला दिसला तू. भया आता पुरुषाच्या आवाजात मी कशाला बोलू, बाहेर आले कोणतरी बहुतेक. इलेक्शन मुळे कुणी ना कुणी भेटायला येते सारखं. आता बी कुणीतरी अभिनंदन करायला बुके घेऊन आला. आले आले, या या या, बसा बसा बसा. सपने जा की पाणी आण. ठीक आहे, गोष्ट आहे ना तुझं. जा. नको नको, राहू दे. काही नकोय त्यांना. कशी काय चालली निवडणुकीची तयारी? एकदम जोरात सुरू आहे बघा. आता तात्यासाहेबांचं मानावं तेवढा आभार कमीच आहे, तुमचं बी आभार. अहो त्यात काय एवढं. ते नाही, एक विचारायचं होतं का सत्याला पक्षात का काढलं ते सांगतो मी. मला सांगा अगदी प्रचाराची तयारी कशी काय चालू आहे, याद्या बिद्या सगळ्या काढल्यात का? याद्या तर लग्नात असते की. होय वार्डातल्या याद्या ना काढल्या. अहो एकदम जोरात तयारी सुरू आहे. हे काय आता तिथं बलमेनं का नाही बॅनर छापलं वाटतं, तीच फोटो दाखवते तिला मी.
बॅनर छापल्यात, पुन्हा सगळी कविता सांगणार का रील्स करा म्हणून, भजनी मंडळ म्हणणं का, बचत गट म्हणणं का, समधीकडे भेटीगाठी सुरू केल्यात, रक्तदान शिबिर बी ठेवलंय. त्या सतीलाच म्हणलं तू पहिल्यांदा रक्तदान दे म्हणून. अशी जोरात तयारी सुरू आहे. वा 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 मम्मी साहेब छान. आपण काय सगळ्याचा उपयोग घ्या. काय उपयोग म्हणजे? आता मी फेमस होणार ना आणि मग लोक मला मत देणार. अहो मम्मी साहेब या निवडणुकीत तुम्ही पडलात तर? कशी पडेल मी? म्हणजे आता तात्यासाहेब एवढं माझ्या पाठीशी आहेत, तुम्ही पाठीशी आहेत, समधी जण मला मतदान करणार तर? अहो आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे. तात्यासाहेब पाठीशी आहेत, मी पाठीशी आहे, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे. पण तुमचा पोरगा तुमच्या पाठीशी आहे का? म्हणजे अहो तुम्ही मागाशी विचारलं ना सत्याला पक्षातून का काढले म्हणून. होय. कारण तात्यासाहेबांनी सत्याला अपक्ष म्हणून उभं केलंय तुमच्या विरोधात. हा बलमा बोल. हॅलो वहिनी, सत्याला तर भेटायला मला आता. झाली का राम लक्ष्मणाची भेट? आणि काय बोलला? काय नाही, माझी माफी मागत होता. आता इकडून निघालाय तुमच्याकडे येईल. कशाला? माफी मागायला. येऊ दे तुझ्या मित्राला, चांगलीच माफी देते आता तर. हे नेहमीच आहे सत्याच. आधी राग करायचा आणि नंतर माफी मागायची. येऊ दे, बघतेस त्याच्याकडे आता. बसला का धक्का? खरा धक्का तर पुढे. ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. म्हणजे तात्यासाहेबांना ही सगळी आयडिया कोणी दिली माहितीये का? तुमच्या थोरल्या सुनबाई मंजिरी सुर्वे यांनी. तात्यासाहेबांना त्या स्वतः भेटायला आल्या होत्या. वाघमारे, वाघमारे. अगे मंजू, कान शाबूत आहेत ना तुझे? अगं तुझा नवरा कधीपासून आवाज देतोय तुला? भारती मावशी, मला सगळं ऐकू येतं, पण माझ्याकडे आता वेळ नाही आहे कुणाशी बोलायला. भारती मावशी, तुम्ही सिनियर आहे ना म्हणून तुम्हाला विचारतोय. मला सांगा, जर बायको नाराज असेल तर तिचा राग कसा दूर करायचा? हो आता ते मी कसं सांगणार, ज्याच्या त्याच्यावर असतंय. भारती मावशी, मी कुणालाच माफ करणार नाही. माझ्याकडे वेळच नाहीये तेवढा. सत्य, तिच्याकडे वेळ नाही तेवढा. भारती मावशी, अहो चुकून झालंय माझ्याकडून. मंजू, अगं चुकून झालं सत्याकडून. भारती मावशी, कायम चूक झाली हे काय कारण नाही नवीन चुका करायला. वाघमारे, अहो असं काय करताय? हे बघा, खरंच चूक झाली माझ्याकडं. वाघमारे, अहो असं काय करताय? बाबा, मोरे साहेबांना. वाघमारे, अहो मला मान्य आहे की माझी चूक झाली ते, म्हणून तर माफी मागायला आलोय ना मी. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी कधी बी कुठं बी कसं. वाघमारे, अहो असं काय करताय? तुम्हाला तर माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे ते. सॉरी की वाघमारे. साहेब माफ करा, चूक झाली माझी, चूक झाली. वाघमारे, अहो चूक झाली माझी. काय चूक झाली? पाकिट मारतोय वरनं म्हणतोय आणि चूक झाली. तुमच्यासारख्यांना असं हाणलंच पाहिजे बघा.
बरोबर आहे, चूक झाली तर हाणलाच पाहिजे. काय झालं, काय केलंय ना? मी असा बाजारातून जात होतो, हा मी पण बाजारातच जात होतो घेऊ, तिथनं त्यांनी मला धरून आणलंय. आजोबांच्या खिशातून पाकिट मारत होता. अहो नाही, त्यांच्या खिशातनं पाकिट पडत होतं म्हणून मला आत टाकावं, तेव्हा त्यांनी मला पकडून आणले. अरे आत ढकलत होता का उघडून बघत होतास? अहो मी कुठं उघडून बघितलं. अहो मॅडम समोर तरी घरी बोला की साहेब. म्हणजे मी खोटं बोलतोय का? मग मी काय खोटं बोलतोय? अहो बाजारात चाललेलं चांगलं तिथनं उचलून आणलंय. म्हणजे पोलिसाला खोटं ठरवतेस तू? हा मग मी काय खोटं बोलतोय? तुम्ही पोलीस असला मग काय बी करणार का? ए शांत बसा, नीट सांगा काय झाले ते. मी बाजारातून जात होतो. मी बी बाजारात नाही. परत तेच नाही हा, आता मुद्द्याचं बोलायचं. वाघमारे, तुम्ही निवांत मुद्द्याच बोलून घ्या. तोपर्यंत मी काय करतो, मी बाहेर ना तुमची वाट बघतो. हा ए थांब, माफी मागायला आलायस ना, मग जरा वेळ थांबता येत नाही? मी कुठं आले? तेच मला इथं घेऊन आले. तुला काय वाटलं, माफी मागशील आणि सुटून जाशील? बोल. अहो माझी नाही आवडतो की मॅडम, अहो यांनी जबरदस्ती आणले मला. हात पुढं कर. वाघमारे, 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 वाघमारे थांबा की. वाघमारे, अहो केवढासा आहे तो, केवढं मारताय त्याला, सुजल ना सगळीकडच. आता काय सुधारायचं राहिलंय, झालंय. माझी चुकी नाही म्हणतो तरी तुम्ही ऐकायला यांनी मला जबरदस्ती आणले. प्रत्येक वेळी मनाला वाटत तसं वागायचं नसते माणसानं. तुला काय वाटलं, माफी मागायचं की झालं सगळं? काय म्हणलं होतास रे? हा, माझं कोण नाही बघायचं, माझं कशाला आलाय तिथं? मी कुठं काय वागलोय, माझं काय संबंध? यांनीच घेऊन आले तिथं. जाऊ काठी. वाघमारे, वाघमारे, वाघमारे मॅडम, अहो मिसेस मंजिरी सत्तेची सुरू आहे, एकदा माझं ऐकून तरी घ्या. ए पप्प्या, माझी बोलायचं नाही हा. याला इथून जायला सांगा. मला अजिबात माझं तोंड कुणाला दाखवायचं नाही.